काय मित्रांनो, शेतकऱ्याचे मालाचे भाव आयात केला, भाव पडला आहे का नाही. अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान होतं आहे. परत पीक विमा भरा इकून तिकून, तर ते पीक विमा त्याला ते भलं अटी लावलेलं राहतात, ते नियमात बसत नाही. आता ते नियमात बसायला काय मित्रांनो, पाऊस झाला तर एवढ्याच मिली झाला पाहिजे, तरच ते नियम बसतोय, त्याच्यातही शेतकरी भोगतोय. परत तुम्हाला सांगतो, काही कर्जमाफी शेतकऱ्याला दिली जाते, त्याच्यात भलत्या अटी घातल्या जातात, त्याच्यात काही शेतकरी बसतात, काही बसत नाही. ही एक परेशानी आहे. परत तुम्हाला सांगतो, आता नवीनच एक आलं आहे, तिकडे युद्ध सुरू आहे मित्रांनो, तर इकडे शेतमालाचे भाव पडले. आता ते युद्धाचं ते शेतकऱ्यांना त्याचं काय बघा ना तुम्ही, म्हणजे तिकडे युद्धाच्यामुळं माल जात नाही, जसं का आपल्या देशात मालच खात नाही आहे की नाही. जसं केळीचं जर पाहिलं आपण, तर केळी 2000 रुपये क्विंटल चालू होत्या घरून घरपोच. म्हणजे शेतकरी मळ्यात येऊन, व्यापारी शेतकऱ्याच्या मळ्यात येऊन 2000 रुपये क्विंटलनं केळी घ्यायचा. ते युद्ध सुरू झालं, केळीचे भाव लगेच 800-900 रुपये झाले. म्हणजे काय मित्रांनो, काय डोकं लावा, काय करा, काही समजायला तयार नाही. म्हणजे चौकून सगळं जे आहे ते फक्त शेतकऱ्याच्या मुळावर, काही झालं का शेतकऱ्यावर. कसा शेतकरी जगन मित्रांनो असं जर राहिलं तर. म्हणजे आता व्यापाऱ्यानं काय केलं मित्रांनो, फक्त युद्धच कारण दाखवलं. म्हणजे आता बाहेर लगेच इतका माल एक्सपोर्ट होतो आपल्या देशात खायला लागतच नाही. म्हणजे काहीतरी कारणं सांगायची, शेतकऱ्याची लूट करायची. म्हणजे उलट आता बाहेरच्या देशातून माल नाही जर आला, तर आपल्या मालाला भाव मिळायला पाहिजे होता. उलटं झालं आहे. म्हणजे शेतीला लागणारं जेवढं काय आहे ते आता युरियाची टंचाई दाखवू राहिलं, युद्धामुळे युरियाची टंचाई होणार म्हणे. आलं शेतकऱ्याच्या मुळावर. म्हणजे आता युरिया वाढणार युद्धामुळं, हे खताचे भाव वाढणार, आणि युद्धामुळं आपलं उलट झालं का आपल्या मालाचे भाव पडले. अवघड आहे समस्या. हसा का रडावास हेच समजायला तयार नाही मित्रांनो. काय आणि म्हणायला कृषीप्रधान देश, असं जर राहिलं मित्रांनो तर काय जगल देऊ शेतकरी सांगा. अवघड आहे मित्रांनो, अवघड. चला, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.